हाय, आज आपण बनवतो आहोत गावठी गवारीची भाजी. तर ही गावठी गवार आहे, मी मस्तपैकी अशी बारीक आहे ना एक वाफ काढून घेतली. याच्यामध्ये पाणी नाही घातलं, अशीच वाफवून घेतली आहे. थोडंसं हळद आणि मीठ घालून. इथे आपलं मालवणी वाटप आहे, म्हणजे कांदा, खोबरं, आलं लसणाची आणि कांदा कापून ठेवला आहे आणि कोथिंबीर, कढीपत्ता, हा ठेचलेला लसूण आणि मालवणी मसाला. आणि मी आहे ना याच्यामध्ये थोडेसे असे काळे वाटाणे घालणार आहे. आणि वाटपाची भाजी करते ना, त्याच्यामुळे या गावठी गवारीमध्ये आहे ना काळे वाटाणे घातले ना तर खूप सुंदर लागतात. तर आपण पहिला कांदा फोडणीला घालणार आहे. असा एक कांदा मी चिरून घेतला आहे, तो पहिला फोडणीला घालणार आहे. नंतर कढीपत्ता घालतोय आपण. आणि कसं वाटाणे पण वाफवून शिजवून घेतलेले आहेत, पुन्हा गवार पण वाफवून घेतली आहे, तर ही भाजी व्हायला काय वेळ नाही लागत. हा लसूण घातला मी, एक 4-5 पाकळ्या लसूण पण घातला ठेचून. आणि आता आपण असं हे छानपैकी ढवळून घ्यायचं मस्तपैकी. आणि आपली नेहमीप्रमाणे फोडणीमध्ये फोडणीमधली कोथिंबीर खूप छान लागते. आणि कधी पण आपण फोडणीमध्येच कोथिंबीर घालतो. हे छान असं ढवळून घ्यायचं आपल्याला लसूण. आणि गावठी गवारीमध्ये ती खरखरीत असते ना, आणि छोटी थोडीशी अशी बुटकी असते ती गवार, गावठी गवार, पण चवीला ना खूप छान असते ती. त्याच्यामध्ये काळे वाटाणे घालून आहे ना खूप सुंदर लागते ती भाजी. आणि थोडंसं कांद्या खोबऱ्याचं वाटप घालायचं, जास्त नाही घालायचं, थोडंसं, म्हणजे थोडा छोटा 1 चमचा घालायचं, मस्त चवीला लागतं. आणि मालवणी मसाला घालायचा, की सुंदर अशी गवारीची भाजी लागते. आता आपण ही बनवतो आहे छानपैकी. याच्यामध्ये मी घालते आता हिंग. कारण गवार थोडी पचायला पण जड असते ना, म्हणून हिंग घातलं की पचायला पण चांगली आणि चवीला पण सुंदर लागते. म्हणून याच्यामध्ये मी आता हिंग घालून घेतला आहे. छान अशी परतवून घ्यायचा कांदा, लसूण, कढीपत्ता. छान परतवून झाला की आपण यामध्ये घालतो आहे हळद. हे पहा, हळद घालून घेतली. हळद पण छान अशी तेलावर परतवून घ्यायची. आणि आता आपण इथे घालणार आहोत मालवणी मसाला. छान हळदीचा रंग पहा किती सुंदर दिसतोय. तर आपण आता इथे घालणार आहोत मालवणी मसाला. पहा मस्तपैकी. आपल्याला जेवढं तिखट खायचं आहे ना तेवढं टाका. तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल ना तेवढं टाका तिखट. आणि हा पण छान असा तेलावर परतवून घ्यायचा आहे. आणि हे काळे वाटाणे शिजवले आहेत ना, त्याचं थोडंसं पाणी घालून घेते, म्हणजे आपला मसाला करपणार नाही. हे पाणी घालून घेतलं त्याच्यामध्ये. आणि आपण आता ही वाफवलेली गवार घालून घेणार आहोत. गवार आहे ना पाणी न घालताच वाफवून घ्यायची. हे पहा अशी सुटसुटीत मस्तपैकी. छान अशी गवार आपण वाफवून घेतली आहे. आणि याला जास्त आता ढवळायचं नाही. पहा अशी वरच्यावर ढवळायची. किती सुंदर दिसते बघा गवारीचा रंग. आणि जर तुम्हाला अशी सुकी भाजी करायची असेल ना तर वरून खोबरं, कोथिंबीर घालायची, बाकी दुसरं काही घालायची गरज नाही. पण मला वाटपाची भाजी आवडते म्हणून मी याच्यामध्ये वाटप घालणार आहे थोडंसं कांद्या खोबऱ्याचं. आता ही गवार छान अशी मसाल्यामध्ये परतवून झाली की आपण ह्याच्यामध्ये हे काळे वाटाणे शिजवलेले आहेत ना ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया. मस्त असे काळे वाटाणे आता आपण घातले आहेत. आणि हाताबरोबर आता आपण वाटप पण घालून घेणार आहोत याच्यामध्ये. तर जास्त वाटप घालायचं नाही, थोडंसंच घालायचं आपल्याला वाटप. हे पहा एवढंच वाटप घालायचं आहे. आणि खूप वाटप घातलं तरी ती रबरबीत होणार भाजी, ती पण चांगली नाही लागत. आणि मी गवार शिजवताना पण मीठ घातलं होतं,
आणि वाटाणे शिजवताना पण मीठ घातलं होतं. तर मी चव घेणार आणि मगच मीठ घालणार आहे, आधी मीठ घालणार नाही आहे, कारण दोन्ही ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे मी चव घेऊनच मीठ घालून घेणार आहे. मस्त अशी बघा रश्शेवाली भाकरीबरोबर चपातीबरोबर सुंदरच लागते ही भाजी. पहा, तर याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे, ह्याच पाण्यामध्ये आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. आता शिजवून म्हणजे भाजी ऑलरेडी शिजलेली आहे, फक्त मसाले शिजायचे आहे ह्याच्यामधले, म्हणून. पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं नाही आहे पाणी. हे पहा, ही एक 5-7 मिनटात आपली भाजी रेडी होईल. आपण भाजी रेडी झाल्यावर बघूया. तर ही पहा, आता आपली गवारची भाजी रेडी झालेली आहे. याच्यातलं पाणी मी आता एवढं ठेवणार आहे, कारण आहे ना अशी ही थोडीशी अशी लपतपीतच भाजी आहे ना, छान लागते भाकरीबरोबरने खायला. तर आपली ही भाजी आता झालेली आहे. भाजी माझी कशी वाटली तुम्हाला? आणि एकदा अशी काळे वाटाणे घालून आहे ना गावठी गवारची भाजी बनवून बघा, मस्त अशी अप्रतिम लागते. तर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी आमच्या पाहत जा. चला तर बाय बाय.